विधान परिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा पुढे सुरू राहिली। सभागृहाचं कामकाज सुरू होताच भाजपाचे प्रसाद लाड यांनी या चर्चेला सुरुवात करताना सरकारनं गेल्या कार्यकाळात यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या योजनांची माहिती दिली। राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात राज्यात विकासाची गंगा पोहोचवण्याचं दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ सर्वतोपरी प्रयत्न करतील असं ते यावेळी म्हणाले। तर अभिजित वंजारी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करत राज्यपालांनी केवळ विकासाचं पोकळ स्वप्न दाखवलं असल्याचं मत व्यक्त केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला। तसंच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही सभागृहाला पूर्वसूचना न देता विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आक्षेप घेतला। संसदेचं पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली। सभापती महोदय, सभापती महोदय, दुसऱ्या सभागृहात संसदेमध्ये मी देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर विरोधक जनतेची दिशाभूल आणि राजकारण करत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला आणि हौद्यात येऊन घोषणाबाजी केली। विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचं सभापती म्हणाल्या। यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला।